नागपुरात रात्री दमदार पाऊस झालाय। काही तास थांबलेल्या पावसाची पहाटेपासून पुन्हा रिमझिम सुरुवात झाली आहे। रात्री नागपूर शहरात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानंतर काही तास थांबलेल्या पावसानं पहाटेपासून पुन्हा रिमझिम बरसायला सुरुवात केली आहे। हवामान विभागानं आज नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। काल रात्री अनेक दिवसांच्या खंडानंतर नागपुरात सर्वत्र दमदार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय। त्यामुळे यंदा तीव्र तापमानासह लांबलेल्या उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच दिलासादायक पाऊस झाल्यानं नागपूरकरांची घामांच्या धारापासून सुटका झाली आहे। जून महिन्यामध्ये नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये पावसाची मोठी तूट होती। जून महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा जवळपास 39% कमी पाऊस विदर्भात झालेला होता। मात्र जुलै महिन्याची सुरुवात होताच विदर्भामध्ये मान्सूनने दमदारपणे एंट्री केल्याचं दिसून येत आहे। कालपासून नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे। काल संध्याकाळनंतर नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस झाला होता। त्यानंतर रात्रीही अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप जी आहे ती सातत्याने सुरू आहे। त्यामुळे पावसाने एक जोरदार कमबॅक जो आहे तो नागपूरसह विदर्भात केल्याचा दिसून येत आहे। अगदी एप्रिल महिन्यापासून जूनच्या मध्यापर्यंत चांगला दमदार तापमान जो आहे तो विदर्भात होता आणि त्याच्यानंतरही सतत घामाच्या धारा ज्या आहेत त्या वाहतच होत्या। मात्र कालपासून पावसाने जो जोरदार कमबॅक केल्यानंतर जो हवामान आहे, वातावरण जो आहे तो आल्हाददायक झालेला आहे आणि आता तापमान जो आहे तो बऱ्याच अंशी कमी झालेला आहे। हवामान विभागाने आज दिवसभर विदर्भात आणि नागपुरात अनेक भागांमध्ये पाऊस होत राहील, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत राहील अशा पद्धतीचा अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। त्यामुळे पाऊस आणि मान्सून विदर्भात जोरदार कमबॅक करताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।